आज आपण बनवत आहोत चिकन मसाला। तर हे मी चिकन घेतलंय अर्धा किलो, ते धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला 2 चम्मच। हा चिकन मसाला आहे तो घाला। मालवणी मसाला आहे माझ्याकडे, तो घातलाय मी 2 चम्मच। ही धन्याची पूड आहे अर्धा चम्मच। हळद आहे अर्धा चम्मच। मीठ चवीनुसार आणि हा थोडासा लिंबू पिळते मी त्याच्यात, आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला। हे आपलं चिकनला सगळे मसाले लावून ठेवायचे 20 मिनिटं आपण, तोपर्यंत आपण त्याचा मसाला रेडी करूया। चिकन मसाल्यासाठी लागणारा मसाला आहे, हे मी 1 वाटी खोबरं घेतलंय, 2 कांदे घेतलेत मोठे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। तवा ठेवलाय मी तापवायला। आता चांगला खरपूस खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला। मीडियम ह्याच्यावरतीच तुम्ही खोबरा भाजा, मोठ्या ह्याच्यावरती ठेवू नका, नाहीतर खोबरं तुमचं जळेल। जो पण चिकन होतं सोडणार नाही। बघा माझ्या सोडणार नाही ना, लोकांना बघत नाही का? हे बघा खोबरं आपलं भाजलेलं आहे, ते काढून घेऊया आपण। हे मी खोबरं भाजून घेतलंय, आता मी याच्यावर कांदा भाजून घेते। बघा असा मस्त कांदा लालसर करून घ्यायचा आपल्याला। आता आपला हा कांदा भाजून झालाय, आता आपण काढून घेऊया। हा आपला मसाला आता भाजून झालाय, मी खोबरं भाजून घेतलंय, कांदा आणि लसूण भाजून घेतलाय। हा थंड झाला की ह्याला वाटायचंय आपण, त्याच्यानंतर आपण चिकनला फोडणी घालूया। तोपर्यंत टोप ठेवलाय मी गरम करायला। आता आपण चिकनला फोडणी घालायची आहे। तेल घालायचंय 2 चमचे चांगले।
तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 दालचिनी, 2 लवंग, 2 काळी मिरी, थोडासा तेजपत्ता आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता चांगला तडतडलाय आपला आणि हा मी थोडासा कांदा घातलाय फोडणीपुरती. आणि चांगला कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला लालसर झालाय. त्याच्यामध्ये हे चिकन घालून घ्यायचं आपल्याला. मगाशी आपण मसाला लावून ठेवलेला. पाणी घालायचं नाही आधी त्याच्यात, कारण की चिकन पाणी ऑलरेडी सोडतं. आपल्याला चांगल्या मसाल्याला चिकनला तेल येईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्या आधी आणि त्याला झाकण मारून ठेवा. हे बघा चांगलं चिकन मी परतवलं. आणि त्याच्यावरती मी झाकण मारते. बारीक ह्याच्यावरती जरा चांगलं चिकन शिजवून घ्या, म्हणजे तोपर्यंत त्याला तेल पण चांगलं सुटेल आणि त्यात स्वतःच पाणी सुटेल चिकनला. हे मग आपण चिकन ठेवलेलं हे बघा त्याला पाणी सुटलंय मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये ना ते मगाशी आपण खोबरं, कांदा आणि लसूण जे भाजून त्याला मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलंय ते आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. हे बघा एकदम बारीक करून घ्या. आणि याला एकदा फिरवून घ्या व्यवस्थित. आणि पाहिजे तेवढं त्याच्यात तुम्ही शक्यतो तरी गरम पाणीच वता, थंड पाणी वतू नका चिकन मध्ये. त्याची वरती तरी येते ना ती येणार नाही. बघा आता मी हे वाटप टाकलंय, ह्याला मी 5 मिनिटं असंच ठेवणार आहे आणि मग ह्याच्यात मी पाणी ओतणार आहे. हे बघा हे जरा मिक्सरचं पाणी आहे ते मी फिरवून घेतलं त्याच्यात एकदा. ते घालून घ्या आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही त्याच्यात घाला. म्हणजे पातळ हवं असेल तर पातळ, मला जास्त पातळ नकोय, मला असं घटसरच हवंय, तर मी जास्त पाणी नाही घालणार त्याच्यामध्ये. आणि थोडा वेळ चांगलं शिजवून घ्या. हे आपलं चिकन मसाला रेडी आहे. आता आपण मस्त वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि गॅस बंद करायचा.